प्रत्येकाने आपापली भाषा व संस्कृती जपावी, पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मानही ठेवावा हीच अपेक्षा असते. यात कोणत्याच भाषेचा व लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे. मनसे आमदार राजू पाटील यांनी काय पोस्ट केली आहे पाहूयात. आज डोंबिवलीत गोव्याचे राज्यपाल डॉक्टर पी. एस. श्रीवर्धन पिल्लई हे केरळ समाजात डोंबिवली अंतर्गत मॉडेल कॉलेजाच्या इमारतीच्या 3ऱ्या टप्प्याच्या उद्घाटन आणि उत्सव समारंभास आले होते. या मल्याळम कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण संवाद मल्याळम मध्ये साधला. आपल्या भाषेवर इतकं प्रेम असणारे हे दक्षिणेकडील राज्यातील लोक आपल्या भाषेसाठी इतके कडवट असतात. अर्थातच त्यांचा हा कडवटपणा त्यांच्या भाषेवर असलेल्या प्रेमापोटीच असतो, पण तो असलाच पाहिजे. या संस्थेचे अध्यक्ष श्री वर्गीस सर हे आम्ही भेटल्यावर उत्तम मराठी बोलतात, हेही इथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते. सांगण्याचा हेतू हाच आहे की इथे राहणाऱ्यांनी त्यांचा वेगळेपण जपत इथल्या संस्कृतीशी एकरूप झाल्यावर आपल्या देशातील विविधतेतील एकताच आपल्याला दिसते. प्रत्येकाने आपापली भाषा व संस्कृती जपावी, पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मानही ठेवावा हीच अपेक्षा असते. यात कोणत्याच भाषेचा व लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली.